आजचा विषय आहे इतिहास नागरिक शास्त्र। त्याच्यामध्ये जे पाठाची निवड जी आहे मध्ये केलेली आहे ते घटक विद्यालय शहरी शासन संस्था स्थानिक शासन स्थानिक शासन संस्थेमध्ये काय प्रकार असतात, शहरामध्ये काय असतात आणि ग्रामीण भागामध्ये हा कारभार कशा पद्धतीने चालतो याबद्दल त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। आता अभ्यासक्रमाची ध्येय कोणती आहे तर मानवी जीवनाशी संबंधित जे विविध पैलू आहेत त्या सर्व स्रोतांचं आकलन करायचं, म्हणजे त्या शासन संस्था आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे, त्यांना त्याची जाणीव कशी झाली पाहिजे ही ध्येय आपण या ठिकाणी त्यांच्या समोर ठेवली। निश्चित तो विद्यार्थी पुढे भविष्यामध्ये काहीतरी बनण्याचा प्रयत्न करू शकतो। आता त्याची क्षमता आहे ते सर मी झाडी तुकाराम गोविंद हा नूतन कोपेश्वर विद्या मंदिर प्रसंगर माध्यमिक सहशिक्षक शहरी स्थानिक शासन संस्था या पाठाच्या क्षमता आहेत। मानवी जीवनातील सामाजिक राजकीय पैलू समजून घेण्यासाठी प्रयत्न करतो। दोन स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रकार जाणून घेतो, उदाहरणामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका। मी जाधव अशोक दत्तात्रय, केंद्रीय कन्या शाळा चौसा या मूल्यांकनासाठी घेतलेली कृती आहे। लोकशाही प्रक्रिया समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वर्गामध्ये निवड करण्याची जी प्रक्रिया आहे ते प्रत्यक्षरित्या मुलांना ती कृती प्रत्येक विद्यार्थ्याला या विद्यार्थ्यामधून कोणता विद्यार्थी निवडायचा आहे यासाठी प्रत्येकाला चिठ्ठी वाटण्यात आली आणि त्यामधून जो मुलगा ज्या मुलांच्या साठी जास्ती नाव आलेली आहे त्या मुलांचं ते वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आला। यावरून ही लोकशाही प्रक्रिया कशा पद्धतीने राबली जाते ही प्रक्रिया पूर्णपणे या विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी ही कृतीचा उपयोग अत्यंत उपयुक्त आहे असं मला वाटतं। सोडके विठ्ठल तुकाराम, मूल्यांकनासाठी प्रश्न, महानगरपालिकेचे प्रमुख कोण असतो? माझे नाव माणिक असोबा कांबळे, प्रशासक कदमवाडी, केंद्र पिंपळवाडी, तालुका बीड। नगर परिषदेच्या अध्यक्षाची नियुक्ती व निवड कशी होते? लक्ष्मीकांत माणिक साळवे, प्रशासक प्रश्न पुढचा, नगर परिषदेचे कार्य कोणते? नमस्कार, मी संदीप दिलीपराव केचाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलीपूर तालुका नंबर 2 या ठिकाणी कार्यरत आहे। मूल्यांकनासाठी रुब्रिक यामध्ये कामगिरी स्तर आहे, त्यामध्ये क्षमता, प्रवाह, पर्वत आणि आकाश या पद्धतीमध्ये आहे। तर त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जाणीव जागृती यामध्ये प्रवाह आहे। प्रवाह स्तरावरचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी लोकशाही प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आवड दाखवतो। मी ढोंबरे गलगी, संस्कार विद्यालय बीड। आम्ही निवडलेल्या घटकातील क्षमता, पर्वत, जाणीव जागृतीमध्ये शहरात नगर परिषद किंवा महानगरपालिका याविषयी माहिती आहे। तसेच दुसरी क्षमता आहे आकाश, घटकाच्या आधारे लोकशाहीचे व सत्तेचे विकेंद्रीकरण यांची माहिती कथन करतो। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवेदनशीलता गावामध्ये स्वातंत्र्याची जाणीव आहे पण अभिव्यक्त होत नाही। इतरांच्या मदतीने दोष सांगण्याचा प्रयत्न करतो। विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची क्षमता दाखवतो। मी साळुंखे विभाग देसाई, जिल्हा परिषद नागापूर दुसरो। तर घटक शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये सर्जनशीलता, प्रवाह, पर्वत, आकाश। तर प्रवाहामध्ये
शहरातील वार्ड भागातील स्वच्छता किंवा पाणी यांची माहिती सांगतो। त्याच्यानंतर नगरपालिका यामध्ये विविध समित्या अस्तित्वात असतात, त्याद्वारे प्रशासन साधते हे आपण करतो। नंतर आकाश शहरातील विविध प्रश्नांबाबत नगरपालिकेकडून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची पुढाकार घेतो। धन्यवाद।